एकंदरीत आपण पाहतो की आपल्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करायचं झालं तर आपण त्याची सुरुवात करत असतो की मला इतका पैसा मिळतोय, माझा इतका पैसा या कामासाठी खर्च होणार आहे, माझा इतका पैसा इतरत्र या कामासाठी खर्च होणार आहे. एक सुसूत्रताबद्ध पद्धतीनं हे नियोजन चाललेलं असतं. परंतु ज्या कुटुंबाला हे साध्य झालं ती कुटुंब यशस्वी होताना दिसत आहेत. त्यांचा आर्थिक गाडा हा सुरळीत चाललेला असतो. आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजेच आर्थिक साक्षरता. आजच्या लोकजागर कार्यक्रमात याच माध्यमातून आपण बोलतो आहोत. ही आर्थिक साक्षरता येण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असा काही भेदभाव नाही. आपण शहरी भागामध्ये पण अशा स्वरूपाचे घटना पाहतो. हे घडतं कसं, याच्या पाठीमागं तुम्ही खोलात जाऊन काय पाहिलंय? सर, याच्यामध्ये मी जी काही पाहणी केली, ज्याला आपण थोडक्यात संशोधन म्हणू, त्याच्यामध्ये मला काय आढळलंय की त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव ती समस्या करत नाही. बरोबर आहे. आणि ती समस्या काय दाखवते की आपल्या जीवनात 75% समस्या